शिवसेना पक्ष फुटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी असा दावा केला की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय केला। मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कसा घटनाबाह्य होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। आजच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षाचा निर्णय कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी 10वी जी अनुसूची आहे या 10वी अनुसूचीचा आधार त्यांनी घेतलेला आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना असा दावा केलेला आहे की 10व्या अनुसूचीमध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूला निर्णय घेताना विधिमंडळ पक्षामध्ये असलेलं जे बहुमत आहे या बहुमताचा आधार घेऊन निर्णय घेतलेला आहे। कारण विधिमंडळ पक्षामध्ये एकनाथ शिंदेकडे जास्त आमदार होते, उद्धव ठाकरेकडे कमी आमदार होते। या निकषाच्या आधारावर अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय जो आहे तो निर्णय दिला आणि हा जो निर्णय होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा घटनात्मक अधिकार जे आहेत या घटनात्मक अधिकारावरचं अतिक्रमण होतं। कारण राहुल नार्वेकर यांना अशा प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकारच नव्हता। कारण घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार जे प्रतिनिधी असतात हे राजकीय पक्षाशी बांधील असतात। कारण विधिमंडळामध्ये जे आमदार असतात किंवा संसदेमध्ये जे खासदार असतात ते राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले असतात आणि राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले असल्या कारणाने राजकीय पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी बांधील असतात। म्हणून हे जे सर्व आमदार आहेत हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले होते आणि शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे होते। म्हणून या सर्व आमदारांना उद्धव ठाकरेच्या निर्णयाशी बांधील असणं गरजेचं होतं। म्हणून शिवसेनेचे जे प्रतोप आहेत सुनील प्रभू यांचा जो निर्णय आहे या सुनील प्रभू यांचा निर्णय जो आहे त्या निर्णयाला त्यांनी बांधील असणं गरजेचं असतं। परंतु सुनील प्रभू यांनी जो व्हीप जारी केला होता या व्हीपला त्यांनी नाकारलं आणि विरोधामध्ये मतदान केलं। म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे आमदार आहेत त्यांनी पक्षाचा आदेश मोडला म्हणून त्यांना अपात्र केलं पाहिजे होतं। परंतु राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे जे प्रतोप आहेत सुनील प्रभू यांचा निर्णय अमान्य केला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रतोप नेमण्याचा अधिकार बहाल केला आणि भरत गोगावले यांना प्रतोप म्हणून नेमणुकीला मान्यता दिली आणि त्यांनी दिलेल्या व्हीपनुसार एकनाथ शिंदे गटातल्या लोकांनी मतदान केलं। तर हा जो राहुल नार्वेकर यांचा जो निर्णय आहे तो 10वी अनुसूची जी आहे या 10वी अनुसूचीच्या विरोधामध्ये आहे असं मत जे आहे ते असं मत कपिल सिब्बल यांनी मांडलं आणि राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि एका घटनात्मक उल्लंघन करणाऱ्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं, त्यांचं चिन्ह गेलं, त्यांचा पक्ष गेला आणि हा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय आहे अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडलेली दिसून येते।